पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाकड्यांना जोरदार इशारा दिलाय। यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनी काश्मीर दौऱ्यावरून केलेल्या आरोपांचा चांगला समाचार घेतला। पर्यटकांवरती झालेल्या इतक्या हत्याकांडात सुद्धा त्यांना राजकारण दिसतं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। दुसरीकडे देशाच्या सुरक्षेसाठीच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते गेले होते, पण त्या बैठकीला उबाटाचे नेते गेले नाहीत। हीच त्यांची देशभक्ती का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली। दुसरीकडे एसएनसी या नावाच्या मुद्द्यावरून सुद्धा शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं। एसएनसी म्हणजे इसेन्शियल अर्थात आवश्यक व्यक्ती असा उपरोधिक टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला। एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे अशी टीकाही त्यांनी ठाकरेंवर केली। दरम्यान महाराष्ट्रातील पाकिस्तानी लोकांनी तातडीनं चालते व्हा असाही इशारा त्यांनी दिला। या देशाच्या सुरक्षेसाठी बोलवलेल्या बैठकीला सगळे पक्ष गेले, परंतु उभाटा गेला नाही। हे त्यांचं देशप्रेम, ही त्यांची देशभक्ती। अरे महाराष्ट्रातले कितीतरी पर्यटक तिथं होते। हे महाराष्ट्र प्रेम जनाची नाही मनाची तरी ठेवा। आणि म्हणून मला शिव्या देण्यातच आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की आता काय नवीन नाव दिले मला एसएनसी। एसएनसी म्हणजे एसेन्शियल, आवश्यक। आणि हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रासाठी एसेन्शियल आहे। माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, सगळ्यांसाठी आवश्यक आहे। आणि एसएनसी म्हणजे एक संवेदनशील शिवसैनिक, हा त्याचा फुल फॉर्म। पर्यटकांच्या हत्याकांडात देखील ज्यांना राजकारण दिसतं, मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारे जी काय औलाद म्हणतो ती आपण कोविडमध्येही पाहिली आणि या काश्मीरच्या पहलगामच्या हत्याकांडातही पाहिली। आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे। सगळे भारतीय आज प्रधानमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत। मी एवढंच सांगतो, आजादी की कभी शाम ना होने देंगे, आजादी की कभी शाम ना होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे। जब तक बची है खून की आखिरी बूंद, ये भारत माँ तेरा आंचल नीलाम ना होने देंगे, तेरा आंचल नीलाम ना होने देंगे।